वेलकम बॅक मित्रांनो. स्वागत आहे तुमचं. चैतन्य माझ्या चेहऱ्यावर अति जास्त ऊन येत आहे मला वाटते, पण आतापर्यंत चांगली वाटत होती ऊन, आता का अशी वाटत आहे? जसं की तुम्हाला दिसत आहे मी आता आउट ऑफ स्क्रीन चाललेला आहे आणि ब्लॉग विथ शिवानी तुम्ही करता आहे. आता हा ब्लॉग शिवानी आणि चेतन विथ झालेला आहे. तुम्हाला थोडं अजून वेट करावं लागेल का आता जस्ट आम्ही 10 मिनटं घेते कॅमेरा सेट करायला, पण त्याच्यानंतर पण चालू केल्यानंतर ज्या व्यक्तीला 10 मिनटं अजून लागेल ती बघ बरं काय बघू शिवानी बंद करून बघत तर आहो तुला मी. छान दिसत तू. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. फायनली तुमचं स्वागत आहे. आता आम्ही 10 मिनटं घेतलेले आहे पूर्ण सेटअप करायला. शिवानीला हे पाहिजे म्हणून मी प्रे करतोय की प्लीज असं सनलाईट राहू द्या. सो टुडेज व्लॉग इज the most requested vlog on our every channel. बहुत ज़्यादा पेटिशन सुद्धा असे कमेंट्स आलेले आहेत आम्हाला की अरे आम्ही पेटिशन फाईल करू का तुमच्या या ब्लॉग साठी. सॉरी लवकरच टाकून दिलं यार तू नाव. मी तर अरेंज लव्ह स्टोरी व्लॉग. टाइम प्लीज थोडं ऊन आला की मला डोकं नाही चालत. हक्का झालेले जरा शिवानी, तिला थोडा वेळ लागेल मित्रांनो. घेऊ द्या. सो मला असं वाटतं की ही जी स्टोरी आहे ही ॲक्च्युअलीमध्ये शिवानीने स्टार्ट केली होती. सो ह्या व्लॉगची पण स्टोरी शिवानीने स्टार्ट केली पाहिजे. तो शिवानी प्लीज गो अहेड अँड टेल अस अबाउट युअर व्हर्जन ऑफ स्टोरी. येस. सो माझं व्हर्जन असं काही नाही आहे. म्हणजे असं झालेलं ना की माझ्या काकाच्या मुलीचं म्हणजे माझ्या कझन सिस्टरचं साठी मुलं बघत होते आणि तिच्यानंतर माझा नंबर होता. ती एक दिवस माझ्या रूमवर येते आणि ती काय बोलते की बाबा मी असं ॲप आहे शादी.com आणि ती ह्याच्यावर असं मुलं बघत आहे तर तू पण बघ. ॲक्च्युली तो फेज माझ्या लाईफचा असा फेज होता की मी खूप लो फेज होता आणि काइंड ऑफ डिस्ट्रॅक्शनसाठी मला असं काहीतरी मी त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट पण घेतला ऐकायला. खरं सांगू तर मला आयुष्यात आणि माझ्या म्हणजे असं मी जर 2 वर्षाआधी जर तुम्ही मला भेटले असते आणि तुम्ही मला विचारलं असतं जर 2 वर्षा पहिले तुम्ही मला भेटले असते आणि तुम्ही म्हटलं असतं की शिवानी तुझी अरेंज मॅरेज होणार आहे तर मी म्हटलं असतं पागल आहे का माझी अरेंज मॅरेज? नाही, बिलकुल नाही. म्हणजे मैं तो पू हूं जिसको पीछे मुड़ के नहीं देखा. असं काही नव्हतं. इट जस्ट लाईक की मला असं पर्सनली वाटायचं की कुठल्या अननोन पोरासोबत कसं राहू शकते ना, अरेंज मॅरेज कसं होऊ शकते, म्हणजे माझी तर नाही होणार आहे अरेंज मॅरेज, मला असं वाटायचं. बट तो जो टाईम होता तो माझ्या लाईफचा खूप लो टाईम चाललो होता आणि तेव्हाच माझी बहीण माझ्याकडे येते, माझी कझन सिस्टर, आणि तिचा नंबर म्हणजे तिच्यासाठी मुलं बघत असतात आमच्या घरी. तर ती येते आणि ती मला सांगते, ती मला इंट्रोड्यूस करते की शादी.com ॲप सोबत. तर शादी.com ॲपमध्ये सीन असा होतो की ती मला येते आणि सांगते की असं आहे, ती याच्यावर मुलं बघत आहे. तर मी खूप लाईटली घेते, म्हणजे मी ऐकतच नाही की बाबा काय आहे, म्हणजे अच्छा हो का असं काइंड ऑफ बोलते मी तिला. आणि मग त्याच्यानंतर मग तिचं लग्न वगैरे तिला शादी.comवरनं चांगला मुलगा मिळतो, सगळं चांगलं तिचं होतं. मग आता तिच्यानंतर नंबर असतो माझा नंबर असल्यावर मग तर तुम्हाला माहिती आहे की घरात जर म्हणजे कुठली मुलगी आणि तिचं लग्न झालं तर मग तुमचा जर नेक्स्ट नंबर असेल तर सगळे रिलेटिव्स माझ्या मागे लागले होते की शिवानी तुझा नेक्स्ट नंबर आहे. आय वॉज लाईक की हां यार आता. आणि माझ्या घरचे पण मला मुलं दाखवत होते जे की बिलकुल चांगले नव्हते, म्हणजे मला नव्हते आवडत जसे मला पाहिजे तसे. सो मी विचार केला की नाही यार, म्हणजे आता कसं ना मला स्वतःच्या हातात घ्यावं लागेल, मला स्वतः मुलं बघावं लागेल, कारण की आई बाबा तर बिलकुल चांगले मुलं दाखवत नाहीये बिलकुल. जे मला आवडते ते तर बिलकुलच नाहीये. मग मी विचार केला असं का केलं तुम्ही शिवानी सोबत? सांगा मला प्रश्नाचा आन्सर पाहिजे आता. का असं केलं? इतका गोंडूस पोरीसोबत तुम्ही का असं केलं मम्मी पप्पा? सॉरी. सो मग मी माझ्या हातामध्ये हे घेतलं, म्हटलं नाही मी बघते, तुम्ही थांबा म्हटलं. आणि माझ्या बहिणीचं जे लग्न झालं होतं शादी.comवरनं ते चांगलं झालं होतं, मुलगा वगैरे सगळं छान होता. तर म्हटलं की चला मी पण बघते, माझ्यासाठी काही नाही आहे करायला, थोडं डिस्ट्रॅक्ट पण करायचं होतं थोडंसं स्वतःला, म्हणजे स्वतःला डिस्ट्रॅक्शन शोधायचं होतं. डिस्ट्रॅक्शन शोधायचं होतं. आत्ताच बोलली डिस्ट्रॅक्शन शोधायचं. अरे यार डिस्ट्रॅक्ट करायचं होतं. चैतन चिल घे. तर डिस्ट्रॅक्ट करायचं होतं मला स्वतःला. मी म्हटलं चल बघू, आणि मी खूप टाईमपासमध्ये बघितलं. म्हणजे तुम्हाला सांगते मी सिरियसली अजिबात बघितलं नव्हतं आणि माझ्या डोक्यात पण असं काही नव्हतं बॅक ऑफ द माइंड की असं काहीतरी होईल, माझं लग्न शादी.comवरनं होईल. मी थोडी फास्ट बोलत आहे कारण की स्टोरी खूप मोठी आहे, ह्याचा पण पार्ट आहे, माझा पण पार्ट आहे, मग पूर्ण नंतर पार्ट आहे. येस. तर मी थोडं फास्ट बोलत आहे गाईस, तुम्हाला समजेल का आय डोंट नो, बट ठीक आहे. अरे माझी केस अशी भूतासारखी उडत आहे.
सो झालं हे. तर मग मी बघितलं आणि मग तेव्हा पण Shaadi.comवर असं नव्हतं की बाबा मला पहिल्या त्याच्यात चांगला पोरगा भेटला किंवा पहिल्या त्याच्यात हा भेटला, असं बिलकुल नव्हतं. ठीकठाक मुलं दिसत होते, भेटत होते. आय वॉज लाईक जस्ट स्क्रोलिंग म्हणजे माझ्या मनात आणि ध्यानात पण असं काही नव्हतं. मग वन फाईन डे मला ह्याची प्रोफाईल दिसते Shaadi.comवर आणि आय वॉज लाईक की भाई काय हा कोण आहे मुलगा, एवढा कसं छान दिसतो. आणि जर तुम्ही ह्याची प्रोफाईल बघाल ना, म्हणजे त्यांनी जो Shaadi.comवर फोटो टाकला होता तो खूप भारी टाकला होता. आता पण भारी दिसतो मी. कम ऑन, आता भारी लुक ॲट मी. आता भारी दिसतो अरे. पण शिवानी तू बोलली की खूप भारी टाकला होता, म्हणजे आता भारी दिसत नाही मी. नाही आता पण भारी आहे. नाही आता तू भारी, आता तू जस्ट आता पण भारी आहे. पण जर तुम्हाला मी हा फोटो इथे टाकेल चेतनचा, त्यांनी जो Shaadi.comवर टाकला होता, तर तुम्ही बघा की तो किती क्यूट दिसत होता. हा, आणि तुम्ही कमेंट करा की दादा आता जास्त क्यूट दिसतो, कारण की मी आताच छान दिसतो आधीपेक्षा. माझा जो फेस असा वरती झालाय. तर मला तो फोटो खूप आवडला होता ह्याचा Shaadi.comवरचा. सो मी म्हटलं ओ माय गॉड, हा कुठून पोरगा आला माझ्या याच्यामध्ये. मग मी थोडंसं खाली गेली याच्या प्रोफाईलमध्ये आणि त्याची इन्स्टाची ID मेन्शन वगैरे केली होती. त्यांनी मी त्याचं बघितलं की मुलगा कुठला आहे, अच्छा आमच्याचकडचा आहे. मग नंतर बघितलं की काय एज्युकेशन वगैरे आहे. मग पॅकेज बघितलं, कारण की ऑब्व्हियसली अरेंज मॅरेज आहे, ऑब्व्हियसली पॅकेज बघणार की चांगला कमवतो बाबा असं तसं. काय चैतन यार. असं मी म्हटलं की चला लेट्स गिव्ह इट अ ट्राय. होत आहे काय, कसं होत आहे बघूया, आपण एकदा मेसेज करूया. हे ठीक आहे. सो मी याला इंस्टाग्रामवर मेसेज केला, जस्ट असा टाइमपास याला मेसेज केला. डिस्ट्रॅक्शन, हा टाइमपास, फ्लिंग. अजून काय बोलली तू? काय बोलली चौथा? नाही ट्रू लव्ह. नाही आता काहीतरी बोलली होती मध्ये. तू काय बोलली होती? ट्रू लव्ह. शिवानी काय बोलली होती? ट्रू लव्ह काय बोलली होती तू? सांग. थांब, टाइमपासच्या समोर काहीतरी आधी काहीतरी बोलली तू. ठीक आहे, तुला आठवायला 10 वर्ष लागेल. सांगतो तुम्हाला. राहू द्या. मेसेज केला की हाय, आय सॉ युअर प्रोफाईल ऑन Shaadi.com. त्या मेसेजच्या मागे माझा 1% असा नव्हतं की भाई माझं इंटेन्शन होतं काही असं. जस्ट असा मला याची प्रोफाईल होती, चांगली दिसली, तर मी म्हटलं की चला एक मेसेज टाकून बघू. मग सरांचा पण रिप्लाय आला. सो जेव्हा मी हा मेसेज टाकला तेव्हा मी थोडासा भाव खाल्ला. काही पण बोलत आहे. खाल्ला थोडासा भाव खाल्ला. किती हरावी आहे. हा, पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. शिवानीने पहिला मेसेज केला होता. चला आता तुझी स्टोरी सांग की मी आतापर्यंत सांगितली की Okay. मी याला मेसेज पाठवला आतापर्यंत. हा, तर मग मला शिवानीचा मेसेज दिसला आणि मग थोडासा भाव खाल्ला. मग हिला रिप्लाय करणार मी. नाही असं काही नाही झालं. तर शिवानीने मला मेसेज केला होता आणि तेव्हा मी ॲक्च्युली माझ्या मित्रांसोबत साऊथ इंडियाला फिरत होतो रोड ट्रिपला. तेव्हा मी मेसेज बघितला. गहून का नाही बोलू तू, असं का बोलतो? असा तेव्हा मी असं बोलू का तुझ्याकडे बघू? असं का बोलतो? कॅमेराकडे करून बोल ना भाई. ठीक आहे चालेल. सो चेतन, तो शिवानीचा मेसेज आला मला. आला आणि मी इंस्टाग्रामवर गेलो. मग मी बघितला, अरे हा मेसेज शिवानीचा. तू स्क्रीन मध्ये बघ, इथे बघतोय कॅमेराकडे. बघ. हा चलो ठीक आहे. तर जेव्हा मी हा मेसेज बघितला तेव्हा पण मी हिचा प्रोफाईल Shaadi.com वर बघितलं, कारण की तेव्हा मी जस्ट प्रोफाईल उघडली होती. थोडेसे महिने झाले होते, कारण पॅरेंट्सनी म्हटलं होतं की तू पण प्रोफाईल उघडून ठेव वगैरे वगैरे. तर हिचं प्रोफाईल गेलो. हा, म्हणजे माझं काही इंटेन्शन होतं, फक्त आईबाबांनी म्हटलं होतं की प्रोफाईल उघडून ठेव, तर मी उघडून ठेवलं होतं. ठीक आहे. पण मी हिची जेव्हा प्रोफाईल बघितली ना Shaadi.com वर, तेव्हा मी हिचे फोटोज बघितले. फोटोज मी हिचे इंस्टाग्रामवर जास्त बघितले. तुझे इंस्टाग्रामवर इतके सुंदर फोटो टाकले होते. मला फोटो बघितल्यावरच थोडा लाईक ते असतं ना, बटरफ्लाय यार एवढ्या चांगल्या मुलींनी आपल्याला मेसेज केला. मग असं असतं की चलो गच आता काहीतरी करावं लागेल पुढे. तर मी Shaadi.comला गेलो, पूर्ण प्रोफाईल बघितली. प्रोफाईलमध्ये पण ते असं तिथे असतात की आउट ऑफ 10 हाऊ मेनी थिंग्स आर मॅचिंग. सो आय गेस मला वाटते 9 की असंच काहीतरी एखादीच गोष्ट काहीतरी मॅच नव्हती हो. ते मे बी पॅकेजचे असणार माझ्या. पॅकेज, ओ माय गॉड. मे बी तुझं एक्सपेक्टेशन माझे. तू मला कम्पेअर केलं तुझ्या पॅकेज सोबत. नाही तू चुकीचं समजली. मी म्हटलं की त्याच्यामध्ये तुझे एक्सपेक्टेशन जास्ती असणार, माझं पॅकेज कमी असणार, म्हणून ते पॅकेज. पागल आहे का? तर त्याच्यामध्ये एखादीच पॉईंट मॅच नव्हता करत. आणि मला जे पाहिजे होतं की सुंदर दिसत होती, त्याच्यानंतर नॉनव्हेज पण खात होती. आता नाही खात नॉनव्हेज, खात होती. लग्न केलं आणि नॉनव्हेज सोडून दिलं. पर्सनल चॉईस आहे, मला असं वाटतं. तुम्हाला खायचं असेल तर खा, नाही खायचं असेल हां ठीक आहे. पण मी तुला जस्ट सांगते की तू खात होती
तेव्हा मला ती प्रोफाईलमध्ये दिसलं होतं, कारण तो पण माझा एक क्रायटेरिया होता. आणि जॉबला पण होती. मला असं पाहिजे होतं की माझी जी बायको असणार ती जॉब करेल, कारण की मी पण जॉब करतोय. तर मग थोडंसं ते लाईक बॉन्डिंग बनते तुमची. तुम्हाला माहिती असतं की पुढचा पर्सन काम करतोय. तुम्ही असं प्रत्येकदा त्याला 24 घंटे एक्सपेक्ट नाही करत, कारण की तुम्हाला त्याची मेंटॅलिटी माहिती असते की तो पण काम करतोय, मी पण काम करतोय, तर तुम्हाला याची मेंटॅलिटी माहिती असते. मग प्रोफाईल बघितली, मी हिला रिप्लाय केला. पण तेव्हा मी ट्रिपमध्ये होतो, तर एवढं काही आमचं बोलणं व्हायचं नाही. तसं पण आम्ही चॅटवर वगैरे खूप कमीच बोललोय. खूप कमी खूप कमी बोललोय. इट्स लाईक की माहिती आम्ही कसं झालं की आमचं ना जेव्हा मी याला मेसेज केला तेव्हा याचा रिप्लाय मला खूप ड्राय वाटला. ड्राय म्हणजे मी तेव्हा ट्रिपवर होतो यार, मी मित्रांसोबत ट्रिपवर होतो, माझ्या बॅचलर ट्रिपला होतो मी कॉलेजच्या मित्रांसोबत. नाही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम माहिती काय आहे की जेव्हा आपण अरेंज मॅरेज थ्रू एका प्रोफाईल shadi.com थ्रू आपण जात आहे, मॅट्रिमोनी साईट थ्रू तुम्ही दुसऱ्या पोराला हे करत आहे, तर तुमच्या एक्सपेक्टेशन काही वेगळ्या असतात की तो पोरगा बोलेल, अच्छा हो का, मग तुझ्याविषयी माझ्याविषयी विचारेल, मग तुझ्याविषयी. ही वॉज लाईक व्हेरी मला चिलवाला. म्हणजे मला असं वाटतं की मी कुठल्या इंस्टाग्रामवरच्या रँडम पोरासोबत बोलत आहे. म्हणजे याचं इंटेन्शन तर मला असं 1% दिसलं नव्हतं की बाबा लग्नाचं आहे म्हणून. तो माहिती आहे मला काय करत होता, साऊथ इंडियामध्ये मला फोटो मला पाठवत होता, हा पोस्ट करू का फोटो, हो. मला तू व्हाईट शर्टवाला नाही का फोटो जो तू टाकला पण आहे तो मला सेंड केला होता. म्हणजे असं होतं माझं की ठीक आहे बाबा ह्याला मे बी इंटरेस्ट नाही आहे, सो आपण नाही एवढं सिरियसली घेऊया, लेट्स मूव्ह ऑन, असं मी विचार केला. पण मी इंटरेस्टेड होतो, मला तुझी प्रोफाईल आवडली होती शिवानी. आवडली होती ग तू, आवडली होती, आवडत आहे आणि आवडत राहणार. पुढे बोल, पाच आता जरी बोलायचं. हां, तर मग असं झालं. आणि त्यानंतर आम्ही ट्रिप झाल्यानंतर माझा प्लॅन बनतो पुण्याला यायचा. माझ्या मित्रांचा रियुनियन आम्ही प्लॅन केला होता म्हणजे पुण्याला. तर तो प्लॅन केला आणि तेव्हा त्याच काळामध्ये आम्ही नंबरसुद्धा एक्सचेंज करून घेतले होते. पण आम्ही असं कॉलवर वगैरे पण खूप कमी बोलायचो. तर हिला रँडमली असंच मी कॉल केला की अरे मी पुण्याला येत आहो, तर आपण भेटायचं का. माझं पण असं होतं की आपण लग्नाच्या ॲप थ्रू भेटलो आहे, तर ही पण थोडी सिरियस असणार लग्नाबद्दल. अँड आय जस्ट थॉट की चला भेटून तर बघू का कसं वाटते. तर हिला मी कॉल केला आणि सडनली तो प्लॅन म्हणजे असं सडन झाला तो एकदम आहे ना. कॉल केला आणि शी वॉज लाईक की हां चल ठीक आहे भेटूया म्हणून ट्राय करूया. सो मला जेव्हा मी याचा मला फोन आला तेव्हा माझं असं म्हणजे असं नव्हतं की बाबा आता मी लग्नासाठी काहीतरी बघायला चालली आहे मुलगा, जस्ट कॅज्युअल भेटत आहे, तर बघू म्हणजे इट्स लाईक की भेटूया, झालं तर ठीक आहे, नाही आवडलं तर ठीक आहे, इट्स ओके. पण ते आवडलं तर माझ्याकडे पॉइंटच नव्हता. आय वॉज लाईक की जस्ट भेटूया असा वाला सीन होता. फ्रेंडशिप करायची होती तुला. फ्रेंड्स जसं आपण एका फ्रेंडला भेटतोय तसं मी तुला भेटली. चेतननी मला कॉल केला आणि मी त्याला म्हटलं की चल भेटू. आणि त्याच्या आधी आमची असे काही फारशी चॅट नव्हती झाली, चॅट वगैरे की आम्ही खूप रात्रंदिवस बोलतोय असं नाही, बिलकुलच नव्हतं. आमचे मेसेज फक्त एवढं असायचे, हाय हाय, हॅलो हॅलो, हाव आर यू, आणि गुड नाईट, गुड मॉर्निंग, बस दॅट्स इट. एवढंच आम्ही बोलायचो. असं बिलकुलच नाही की खूप आधी चॅट्सवर बोललो असेल आणि खूपच हे केलं असं बिलकुल नव्हतं, नॉर्मल होतं. आणि ते पुण्याची पण मीट तुला सांगतो असंच प्लॅन झाली. मला असं वाटलं की आपण असं थोडंफार बोलतोय बा, आणि तू पुण्यालाच आहे बा, तू पण शाळेसाठी भेटतोय, आणि माझं पण घरच्यांचं असं होतं की तुला जर कोणी भेटली तर सांग आम्हाला. आय वॉज लाईक की चलो नैले पे दैला मारते, मिलके देखते, अगर चमक गया भाई. ओके, सो आमचा प्लॅन ठरला. पण त्या दिवशी शिवानीचं मस्त प्लॅनिंग, म्हणजे शिवानीला जेव्हा मी घ्यायला गेलो ना, तर मी पुण्यामध्ये बाईक रेंट केली होती. पुण्यामध्ये माझ्याकडे बाईक नव्हती, तर मी बाईक रेंट करून हिच्याकडे घ्यायला गेलो. हिला मस्त 20-25 किलोमीटर. मला अशी फिल्मीवाली फिलिंग राहिली होती की भाई पहली डेट है पर बहुत अपन ट्राय कर रहे कुछ ना कुछ तो अच्छा होना चाहिए. बट त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे काय होता, मी साऊथ इंडियावरनं आलो होतो आणि मी एकदम काळा पडलो होतो. म्हणजे मी टोटल काळा पडलो डायरेक्ट. बाप रे, इतका टॅन झालं होतं ना. आम्ही 1.5 महिन्याची ट्रिप केली होती, ते पण उन्हाळ्यामध्ये वगैरे समजा असं फुल टॅन. म्हणजे तुम्ही विचार करा, उन्हाळ्यामध्ये फुल टॅन, ठीक आहे. आणि मग हिला घ्यायला जातो आणि हिला कॉल करतो, अरे मी पोचल्या वगैरे. मग ही येते बाहेर. हाय साब, लेट जस्ट गिव्ह इट हिम 10 minutes. झालं खरंच 10 minutes नको घेऊ. गेला होतो ते सगळं रिकलेक्ट करत होतो ते सगळं. यार पाऊस येतो, ऊन येतो, काय होत आहे यार, हिशी आमची सेटिंग खराब होत आहे सगळी. लेट्स स्टार्ट. सो हिला मी घ्यायला गेलो, ही गेटमधनं वॉक करत होती
आई शपथ, मी जेव्हा पहिल्यांदा हिला बघितलं ना, आई शपथ मी सांगतोय, हिला जेव्हा मी पहिल्यांदा बघितलं मला पहिला तोंडाला आई हिला आतलाच मग की जा तू, मी जातो घरी. इतकी सुंदर दिसत होती, गोरी चिट्टी डायरेक्ट. मी हिला बघून असं वाटलं, आणि मी फुल टायर असल्यामुळे इथे सगळं बांधून ना, हो हेल्मेट वगैरे घालून, हेल्मेट मी काढलं होतं, इथे सगळं बांधून होतं, ते बघ ब्लॅक कलरची रुमाल बांधून आलो होतो मी, राईट, आणि मास्क घालून आलो होतो. तर ही वॉक करत आहे एकदम अशी टक 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 टक, एकदम भारी दिसत आहे, जवळजवळ येत आहे, धगधग एकदम धगधग करते भाई. तेव्हा मी विचार केला की हे लास्ट डेट असणार आहे आपली, लास्ट डेट म्हणजे हे लास्ट भेट असणार आहे आपली, मीट असणार आहे. मग ही आली, मला हिने ग्रीट केलं, हाय हॅलो वगैरे वगैरे. मग आम्ही हिच्या घराच्या जवळच कॅफेमध्ये गेलो. सो आता तू कंटिन्यू कर. मग तेव्हा असं होतं की ना आम्ही बसलो वगैरे, आणि आय वॉज लाईक, म्हणजे मी अशी बोलत होते ना याच्यासोबत की मी माझ्या कुठल्या फ्रेंडसोबतच बोलत आहे की अच्छा हो का, असं तसं. बिलकुल. एक सेकंड, तुला मी पहिल्यांदा काय घातलं ते आठवते का? ब्लॅक शर्ट, ब्ल्यू पॅन्ट. आणि हिचा जो ड्रेस आहे ना, तो फर्स्ट वाला जो हिने घातलाय तो तर माझ्या डोक्यात असा बसलाय डायरेक्ट. असाच काहीतरी पॅन्ट होता, फाटलेला फुटलेला, आणि व्हाईट टॉप, आणि ते टॉप होता व्हाईट वाला, थोडस असं इथे ते हे होतं. कसं कशी ऍक्शन करत आहे, शी शी चेतन, अरे म्हणजे असं होतं ना ते टॉप, शी शी अशी काय क्रेझी टॉप हातवारे होता, करत आहे, क्रेझी टॉप होता ते. ठीक आहे. सो भेटली आमची फर्स्ट मीट झाली छान. दोघंही थोडंसं ऑकवर्ड वगैरे होतो. नाही ऑकवर्ड वगैरे काही नव्हतं, मी काही नव्हतं. ऑकवर्ड. थोडा वेळ शांत बसली असणार तू, पण त्याच्यानंतर आपण बोलतच होतो. तो टाइम असा एवढा लवकर गेला कळायला सुद्धा नाही. म्हणजे आम्ही लिटरली 2.5 ते 3 तास तर बसलो असणार, राईट. 2.5 ते 3 तास बसलो आम्ही आणि बोलतच राहिलो, सगळं बोलत राहिलो. त्याच्यामध्ये आवडीनिवडी वगैरे सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या, आणि ते बोलूनच असं वाटलं मला की एकदम असं नाही का की बाबा मी कुठल्या पोराला भेटत आहे आणि हा नाही कुठल्या पोरीला. म्हणजे असं मला पण असं फ्रेंड सारखंच वाटत यार. म्हणजे फर्स्ट टाइम तुला भेटत असं वाटतच नव्हतं मला, आणि होपफुली तुला पण असं वाटलं असणार. येस येस येस. सो ती आमची मीट झाली, ती एकदम बढिया मीट झाली, एकदम मेमोरेबल. मग त्याच्यानंतर सीन असं झाला की ते झालं, मग मी माझ्याकडे आली, चेतनकडे. पण चेतनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की हा चॅट करत नाही, बिलकुलच चॅट करत नाही. सो मला असं होतं की आता समजा तुम्ही एका मुलीला भेटून आले आहे, तर तुम्ही ऑब्व्हियसली जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही स्वतःहून मेसेजेस कराल, चॅट्स कराल, हे कराल ते कराल. पण ही वॉज लाईक नॉट गुड ॲट ऑल विथ चॅट. तर मला कळायचंच नाही की कॉलवर आणि चॅटवर काय बोलायचं. मग तर मग माझं असं होतं की म्हणजे असं तेव्हा आम्ही असं सिरियस वगैरे काहीच नव्हतं. हां, जस्ट आम्ही भेटलो होतो आणि आम्हाला असं एकामेकाला असं वाटलं होतं की आहे थोडी कम्पॅटेबिलिटी आहे, म्हणजे असं पुढे पण आम्ही भेटू शकतो. पण तेव्हा आम्ही घरी गेलो. म्हणजे तेव्हा आय गेस मी पुण्यामध्ये शिफ्ट व्हायचं होतं. तू तुझ्या फ्रेंड सोबतच फिरत होता. मग त्याच्यानंतर हा झाला पुण्याला शिफ्ट इकडे. आणि हा जेव्हा पुण्याला शिफ्ट झाला तेव्हा मी जेव्हा ह्याच्या एका फ्रेंडला पण भेटली जो माझ्या गावामधला आहे. तर तो म्हणून त्याच्यामुळे जास्त जवळचं कनेक्शन आलं की अच्छा म्हणजे गावाचा मुलगा, माझ्या गावातला मुलगा, ह्याचा फ्रेंड आहे. बरोबर इन्फॉर्मेशन सोर्स काढायला भेटले सगळे लोक. माझे सगळे इन्फॉर्मेशन काढले, तू सगळं चेक केलंय, पोलीस व्हेरिफिकेशन सगळं चेक केलंय, तू बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. अरेंज मॅरेज मध्ये करावं लागतं. सो मग त्याच्यानंतर पण आम्ही थोडंफार भेटलो, म्हणजे असं भेटत राहिलो. मग हा पुण्याला शिफ्ट झाला. म्हणजे ते तर आमची भेट होती. त्याच्यानंतर असं काही नव्हतं की बाबा आवडलंच आणि लग्नासाठीच बघत आहे वगैरे. मग आम्ही हा पुण्याला शिफ्ट झाला. पुण्याला शिफ्ट हा खूप लांब राहत होता. म्हणजे मी जिथे राहत होती त्याच्या अतिशय 26 किलोमीटर. आणि मग थोडंसं आमचं असं भेटणं वाढलं म्हणजे आम्ही एकदा रेग्युलरली नाही भेटायचो, बट भेटत राहायचो. म्हणजे असं आम्हाला माहिती करायचं होतं की कसं आहे बा, मुलगी कशी आहे, मला माहिती करायचं होतं. आणि असं नाही की भेटायचो इट्स लाईक की कुठेतरी ट्रेकिंगला वगैरे चाललं गेलो सोबत, किंवा काही ॲज अ फ्रेंड, एकदम ॲज अ फ्रेंड. असं काहीच नव्हतं की बाबा एकदम आम्ही लग्नासाठीच बघतोय म्हणून एकमेकांसोबत फिरतोय, असं नाही. ॲज अ फ्रेंड. कारण की हा छान माझा फ्रेंड झाला होता लग्नाच्या आधी. येस, आता पण आहे ऑब्व्हियसली, नो डाऊट. सो मग आम्हाला असं भेटून असं वाटलं की थोडंफार आता काहीतरी वर्कआउट होत आहे बा, राईट. तर असा सीन झाला. मग आम्ही बोलत होतो अँड माझ्या घरचे पण थोडे मागे लागले होते की बाबा काय करायचं, तू आम्हाला थांबून तर ठेवलाय पण काय करायचं. सो मी एक आयडिया दिली त्यांना की असा मुलगा आहे, आणि मी त्याच्यासोबत बोलली, मला चांगला वाटलं. बेसिकली दोघांनी पण पॅरेंट्सला इन्व्हॉल्व केलं. माझ्या घरी पण मी थोडंफार आयडिया देऊन ठेवली होती, आणि मी पण थोडी आयडिया दिली होती. पण आमचं असं डिस्कस झालं होतं तेव्हाच की पॅरेंट्सनी जर नाही म्हटलं
तर दॅट इज नो. No. म्हणजे आपण कन्व्हिन्स नाही करू किंवा आपण बाकीच्या गोष्टी नाही करू असं तू नसतं केलं का पण कन्व्हिन्स चेतन? असं नाही करावं लागलं ना शिवानी. ते त्याच्यावर लक्ष दे, दॅट इज नॉट माय त्याच्यावर क्वेश्चन. लक्ष दे. दॅट इज नॉट माय क्वेश्चन. हे बघ केल्या असत्या पण दोघांना पण फॅमिली इम्पॉर्टंट आहे राईट. तू पण मला फॅमिलीबद्दल खूप बोलली होती. केलं असतं पण तेच आहे की म्हणजे दोघांना पण फॅमिली इम्पॉर्टंट आहे. तुला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे फॅमिली किती इम्पॉर्टंट आहे. तर आपण कन्व्हिन्स केलं असतं आणि मला असं वाटतं की दोघांच्या पण फॅमिली आहे तेवढ्या, कारण की सगळंच तर मॅच होत होतं ना, कास्ट वगैरे सगळं मॅच होत म्हणजे होतं आम्हाला right? माहिती नव्हतं आणि मला असं वाटतं की कन्व्हिन्स झाले असतं. म्हणजे आम्हाला वाटत होतं होईल आणि इनवे झालेच कन्व्हिन्स. आम्ही सांगितल्यावर आम्हाला असं काहीच कुणाकडं तिच्याकडनं पण नाही, माझ्याकडनं पण नाही, असं काहीच. पहिली गोष्ट तर शिवानी, तुला बघून पण नो म्हणायची काही हेच नव्हतं, कारणच नव्हतं. आणि मला बघून पण नो म्हणायचं काही कारण नव्हतं. आपण नाही सांगू शकत ना असं की पॅरेंट्स लोक पर्टिक्युलर पोरगी जेव्हा आपल्या पोरासाठी बघतात, जेव्हा पोरीसाठी पोरगा बघतात, तर खूप सगळे त्यांचे पॅरेंट्सचे क्रायटेरिया असतात. सो माहिती नव्हतं म्हणून आमचं असं डिसाईड झालं होतं की पॅरेंट्सनी जर आम्ही असं बोलू दाखवून देऊ, कारण की घरचे खूप मागे लागले होते माझ्या स्पेशली. तर आपण असं बोलू की बाबा ठीक आहे. मग हा माझ्या घरच्यांना भेटला आणि माझ्या आईने जेव्हा याला फर्स्ट टाइम बघितलं, माझ्या आईचं रिॲक्शन होतं, खरं कधी तुझं लक्ष नव्हतं. तुम्ही कधी जेव्हा आपण हॉटेलमध्ये भेटलं होतं ना तेव्हा, तर माझी आई माझ्याकडे जाऊन बोलली असं, मला इतकं भारी वाटलं तेव्हा. म्हटलं अरे वा मस्त आहे. मग दोघं जण याच्यासोबत बोलले आणि चेतनला सोबत बोलून कोणाला चेतन आवडणार नाही असं तर होणार नाही, कारण की चेतन आहे बोलण्यामध्ये हुशार. बोल बच्चन नाही, बोल बच्चन नाही आहे, हुशार आहे बोलण्यामध्ये, खूप स्मार्टली बोलतो आणि खूप छान बोलतो. तसंच तू तुला पटवलं आहे शिवानी, तर तुला कळलं नाही तसंच पटवलं. आय प्लेड विथ यू बाय बाय वर्ड्स. ठीक आहे, छान प्ले केला, मला आवडला प्ले तुझा. गुड जॉब. ओके. सो माझ्या पॅरेंट्सकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आणि मग नंतर मग ते असं झालं की हलका दिवाळीपर्यंत वेळ गेला आणि मग दिवाळीनंतरच भेटला तू माझ्या पॅरेंट्सला. हो का? डिसेंबरला भेटला तू माझ्या पॅरेंट्सला. तर मग हळूहळू दिवाळीचा वेळ आला. दिवाळीनंतर आम्ही डिस्कस केलं, बायोडा वगैरे पास केला होता. बाय द वे एक्सचेंज केला होता, तेव्हा बनवावं लागला मला पण तेव्हाच बनवावं लागला. शिवानीचा बायोडाटा एकदम ओम वगैरे घेऊन आलं होतं. माझ्या पप्पांनी बनवला होता तो. गुड जॉब पप्पा, गुड जॉब. त्याच बायोडाटामुळे मला शिवानी आवडलेली आहे. हो ठीक आहे. सो मग शिवानीच्या पॅरेंट्सला मी भेटलो आणि एव्हरीथिंग वेंट पॉझिटिव्ह. त्यांना पण मी आवडलो, मला पण ते सगळे लोक आवडले, त्यांची बॉन्डिंग आवडली, शिवानीने इंट्रोड्यूस जसं करून दिलं ते सगळं आवडलं. आणि मग असं झालं की आय गेस पप्पांनी पहिले केला होता की बाबांनी पहिले फोन केला होता? माझ्या पप्पांनी फोन केला. मग आमचा बघायचा कार्यक्रम ठरला. मग आम्ही त्यावेळी ना त्या ड्युरेशनमध्ये मी पण शिवानीचं एकदम फुल ऑन फोटो वगैरे दाखवून सगळ्यांना झाले होते. म्हणजे मम्मी, आई बाबाला, भूषणला वगैरे सगळं दाखवून झालं होतं आणि सगळ्यांचं असं होतं की चला आपण बघूया, सगळे व्यवस्थित वाटत आहे तर आपण करूया, म्हणजे पुढे वाढूया. माझ्या घरच्यांचं असं होतं की बाबा तुला पोरगा आवडलाय तर चांगला असेल. त्याच्या घरच्यांचं असं होतं की तुला मुलगी चॉईस केली आहे तर मग चांगली असेल, तुला जसं पाहिजे. येस. मग झाला आमचा रोका, आमचे टिक्के लागले. आणि मग हिच्या घरी जेव्हा जायचं होतं तेव्हा माझ्याकडे प्रश्न होता, कारण की घर थोडंसं दूर आहे, खूप दूर आहे. आणि असं होतं की आपण चाललो आहे, आवडलं आहे तर भाई आजच चाललोय, आजच सगळं होणार. म्हणजे मी परत बघायला आला आणि मी सगळ्या फॅमिलीला घेऊन गेलो. तेव्हाच टिक्के लावले, सगळ्या काका मावशी सगळ्यांना घेऊन गेलो. म्हटलं चला, तुम्हाला जर आज आवडली तर आजच डन करते, दुल्हन को आज ही लेके आते. मग मी शिवानीच्या नावाचा थप्पा मारला माझ्या त्याच्यावर. तो मला फोटो लीक नव्हता करायचा, पण पूर्वामुळे तो फोटो लीक झालाय. हे जर तू म्हणजे आपल्याला टाकायचा होता ना, बट पूर्वा थँक्यू सो मच तो फोटो लीक करण्याबद्दल. म्हणजे माझे कझन्स जे होते ते खूप जास्त एक्साइटेड होते. तर त्यांना जसं आमचा रोका वगैरे झाला तर मुलगा कसा आहे वगैरे बघायला आमच्या जो कझन्स ग्रुप आहे त्याच्यावर फोटो गेला. आणि मग सगळ्यांनी स्टेटसही पण टाकणं चालू केले की कॉंग्रॅच्युलेशन. आणि मग जोपर्यंत मी घरी नाही पोहोचलोय तोपर्यंत सगळ्या गावाला माहितीये की एंगेजमेंट रोका झालाय म्हणून. टिक्के लागले. मला लिटरली फोन वाजून झाला, अरे 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 काही तर माहितीच नाही म्हटलं कुणालाच. आणि एकतर मी कोणाला सांगितलं नव्हतं, माझ्या फ्रेंड्सला पण नव्हतं माहिती. फक्त माझे जे कॉलेजचे फ्रेंड्स जवळचे होते त्यांनाच माहिती होतं की मी असं काहीतरी बघायला वगैरे चाललोय. बाकी कुठल्याच फ्रेंड्सला नव्हतं माहिती. तुझे फ्रेंड्स माझे फ्रेंड्स कॉमन नाही आहे. नाही, तेच चांगलं सांगतो की जेव्हा मी वापस चाललो होतो ना, माझ्या सगळ्या स्कूलमेट्स माहिती
अरे कारण की पूर्वानी फोटो टाकला ना तो अक्षय मोरेने बघितला अच्छा आणि अक्षय मोरेने माझ्या ग्रुपवर टाकून दिला कॉलेज शाळेच्या याच्यावर. आमचा तर एक पण कॉमन एक सोडला तर फ्रेंड्स नाही असे तसं कनेक्शन झालं ना. मग त्यांनी स्कूल याच्यावर टाकला आणि स्कूल सगळे मेसेज अरे क्या भाई सगळ्याला शॉक बसला होता शिवानी लिटरली शॉक बसला होता. म्हणजे जेव्हा पण मी माझ्या स्कूल फ्रेंड्सला भेटायचो ना तेव्हा असं व्हायचं की काय कब शादी करने वाला अरे टाइम आहे काय काय टाइम भाई इधर हो गया असं अनएक्सपेक्टेडच झालं. माझंही असं होतं की मला वेळ पण झालं. मग आम्ही लगेचच फेब्रुवारीमध्ये एंगेजमेंट काढलं. 16 डिसेंबर याला आमचा टीका झाला होता. सांग एंगेजमेंटची डेट सांग पटकन 1 2 3. मला विचार चुकली भाई चुकली 5 फेब्रुवारीलाच झाली नाही शिवानी आता मार खाणार आहे. चुकली तू काय तू आठव लवकर आठव तुला काय वाटते शपथ सांग लवकर काय फेबच आहे संडे. मग अरे तुझी हे टेस्ट घेतो टेस्ट घेत होता तुलाच माहिती नव्हतं. 5 फेब संडे माहिती आहे मला संडेवर त्या दिवशी. हा कारण की मला हे आठवतं की मुहूर्त जेव्हा लग्नाचं काढवतो तेव्हा असं संडे वनडे भेटत नव्हता पण आम्हाला एंगेजमेंट संडेलाच ठेवायची होती म्हणून आम्ही 5 फेबलाच एंगेजमेंट ठेवली ज्या दिवशी संडे होता. आणि मग आमचं लग्न ठरलं जे आम्हाला बिलकुल नव्हतं करायचं मे मध्ये लग्न बिलकुल नव्हतं करायचं. नाही लग्न तर करायचं होतं लग्न ठरलं होतं पण करायचं नव्हतं. तू खरं सांग माझं आपला जेव्हा टीका झाला आणि जेव्हा एंगेजमेंट टाइम होता तेव्हा तुझ्याकडे असं थॉट आला की अरे यार नाही करत म्हणून खरं सांग तू. अरे यार दिस इज नॉट राईट क्वेश्चन. हा नाही म्हणजे दिस इज नॉट राईट शिवानी नाही आन्सर. अरे पागल आहे का तू असं कसं माझ्या डोक्यात तू म्हण ना डायरेक्ट की नाही आला तर नाही आला माझ्या डोक्यात. शॉक्ड यार काय पागल कसं होणार डोळे रडत आहे माझे डोळे रडायला बकवास काय पण बोलत. पण त्याच्यामध्ये जेव्हा एंगेजमेंट आणि लग्न वगैरे झालं होतं ना तर आम्हाला असं शॉपिंग वगैरे सोबतच करायला मला असं होतं माझं आउटफिट्स मी चॉईस केलेले तुम्हाला माझ्या लाईफ मध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ज्या मला करायच्या नव्हत्या त्याच सगळ्या झाल्या. मला मे मध्ये लग्न नव्हतं करायचं माझं मे मध्येच लग्न झालं. मला अरेंज मॅरेज लग्न नव्हतं करायचं माझं अरेंज मॅरेजच लग्न झालं. मला शॉपिंग सोबत नव्हती करायची सोबत झाली. शॉपिंग तर मला सोबतच करायची होती थँक गॉड. तर आम्ही लग्नाची शॉपिंग खूप म्हणजे असं सोबत केलं. आमचं असं होतं की सगळं सोबत हर विकेंडला आम्ही लक्ष्मी रोडला जायचो. प्रत्येक शिवानीने 1 महिना घेतला हिची आउटफिट चॉईस करायला आणि मी 1.5 दिवस घेतला माझी आउटफिट चॉईस करायला. काय कलर वगैरे सगळं तुला माहिती काही नाही माझं सगळं सॉर्टेड होतं. ठीक आहे. सो मग त्याच्यानंतर झालं आणि मग आता आम्ही तेव्हापासून एकमेकांना ओळखतोय आणि अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्ही असं नव्हतं की एकमेकांचं कसं लव्ह मॅरेज मध्ये सगळंच माहिती राहते बट अरेंज मॅरेज मध्ये आम्हाला जेव्हा आमचं लग्न करायला वेळ लागला. हा म्हणजे दोघांना एकमेकांना ओळखायला वेळ लागला. पण चांगली गोष्ट ही होती की आपण आपल्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी सेम होत्या. हा म्हणजे मला जिम आवडतं मला फिटनेस आवडतं चेतनला पण फिरायला पण आवडतं तुला ट्रॅव्हल खूप जास्त आवडतं. तुम्ही जे आमचे व्लॉग्स बघता तुम्ही जे आमचे रील्स बघता ह्याच्यामध्ये चेतनला पण तेवढाच इंटरेस्ट आहे जेवढा मला आहे म्हणूनच आम्ही दोघं हे सगळं करू शकतोय. म्हणजे एकामेकांचा सपोर्ट आहे कारण की एकाला इंटरेस्ट असला एकाला नसला ना तर मग नाही होत गोष्टी. पण ह्याला आहे आणि मला अरेंज मॅरेज मध्ये असा मुलगा भेटलाय सो मला तर मी स्वतःला म्हणजे आम्हाला म्हणजे लोकांना वाटतच नाही यार की आपलं अरेंज मॅरेज आहे. हा कारण की त्याच्या मागे रिझन आहे ना. कारण आम्ही जेव्हा अरेंज मॅरेज झालंय एक तर आमचे जे लाईक्स आहे ते सगळे सारखे आहे आणि डू यू गाईज बिलीव्ह आमच्या कुंडली मॅच नव्हत्या झाल्या. कुंडल्या मॅच केल्याच नव्हत्या. हा म्हणजे ह्याच्याकडे नव्हत्या केल्या पण माझ्याकडे आईने जस्ट बघितल्या होत्या. तर आमचं जे नाव होतं ना माझं शिवानी आणि चेतन त्याच्यावरनं आमच्या कुंडली वगैरे मॅच नव्हत्या होत. गुण वगैरे व्यवस्थित तुझं बर्थ नेम सांग ना शिवानी. तू सांग ना पहिले. तू सांग ना मला तर माहिती आहे तुझं. सांग. तुला माझं माहिती आहे का. मी सांगतो गायत्री सांग आता. सांग आता. संतोष. अबे कोणता संतोष कोणता रमेश कोणता सुरेश. शिवानी तुला माझा बर्थ नेम पण नाही माहिती यार. मला असं कट इथेच बंद करतोय हा ब्लॉग मी. शीट यार मी तुम्हाला सांगतो आमच्या रिलेशनशिप मध्ये ना अशी मला ही सगळी गोष्ट सांगतो. आमच्या रिलेशनशिप मध्ये बाकीच्या रिलेशनशिप मध्ये कसं ना मुलीला सगळं माहिती असते. डेट्स असते नावं असते गावं असते प्राणी असते
त्या ज्या गोष्टी असतात ना आमच्या रिलेशनशिपमध्ये लिटरली उलट आहे. म्हणजे मला सगळ्या गोष्टी लक्षात आहे, मला सगळ्या गोष्टी माहिती आहे. अच्छा शिवानी ह्या सगळ्या गोष्टी तर माहितीच आहे. तुला माझं नाव नाही माहिती यार, सांग नाव सांग. अरे यार मी आधी कोण आणि हे आज हे जी हे आहे ना काय म्हणते गेम काय म्हणते त्याला, हा जो क्वेश्चन आहे हे मी आधी पण हिला विचारला होता, तेव्हा पण हिला माहिती होतं नाव आणि मी स्वतःहून हिला नाव सांगितलं होतं. मी सांगितलं होतं तुला नाव लक्षात ठेवायला. युजर्स नाही आहोत, कसं लक्षात राहणार आहे. मग आय एम व्हेरी तुझं बॅड होते ॲट नेम्स. तुझं होते आय एम लिटरली तुझं होते नाही हो. बरोबर आहे ना. मग माझं नाव मी जे सांगितलं ते बरोबर आहे की नाही सांग. हो म्हण पहिले, आय एम व्हेरी पहिले हो म्हण. काय हो म्हणू? गायत्री हो. हो हो गायत्री आहे माझं. आता हिचा आजपासून गायत्रीच नाव ठेवणार आहे मी. ए गयो ए गयो हे बरोबर नाही आहे तेरा. शिवानी नाव ना बे शिट यार, माझे डोळे तर रडतच आहे आता, माझं डोकं पण रडून राहिलं आता. हो यार थांबचे थांब जरा. मला माहिती नाही का नाव आठवलं ते. संतोष पण शी यार नाव पण घेतलं सर. अबे काहीतरी घे वेगळं चांगलं नाव घे, असं आर्यन वगैरे घे. वा आर्यन नाही असं आहे तुझं ऐकून नाव. पण चांगलं वाटतंय. आर्यन संतोष भाई साहब. शिट. ठीक आहे, लेट्स कंटिन्यू. सो द मॉरल ऑफ द पॉइंट जबा जबा करू नको तू, टट्टी गेलेली आहे आता. मॉरल ऑफ द स्टोरी की आय एम व्हेरी बॅड ॲट नेम्स. मला कोणी मॉरल ऑफ द फर्स्ट स्टोरी टाइम भेटताना सटल वे ऑफ सेइंग की मी हागली आहे. सटल वे ऑफ सेइंग दिस. ठीक आहे, सो आपण मूव ऑन करूया या गोष्टीवरनं. अरे मला तर मूव ऑन करायलाच पाहिजे या गोष्टीवरलं. कर लवकर मूव ऑन कर. होत नाहीये. सो झालं, हे सगळं झालं. आणि मग आमचं म्हणजे माझं म्हणण्याचं तात्पर्य हे होतं की जरी तुमचं असं काही नाही चेतन चांगलं का, सो असं नाही आहे की आमचं तुमच्या कुंडल्या वगैरे मॅच झाल्याच पाहिजे तरच तुमचं सगळं चांगलं होतं. आमचं नव्हतं झालं, पण आमचं जन्मनावावरनं आमची गुण मॅच झाले होते. सो येस, हे सगळं झालं. सो बस त्याच्यानंतर तुम्हाला दिसलंच आहे की काय चालू आहे, गयूचं काय चालू हे आहे, जे क्वेश्चन्स गयूचं काय चालू आहे आणि शेरंदाचं काय चालू आहे. गय्यो आता मी ते इन्सेपरेबल जर्नीमध्ये जे नाव ठेवलंय ना @ शिवानी गुलाने, तिथे मी गयू टेकणार आहे. आयदर गयू गय्यो काय आहे यार, काय तू शी यार शी. सो ठीक आहे मित्रांनो, हिचा मी क्लास घेतो ब्लॉग नंतर, पण आता कंटिन्यू करूया. येस. सो आता हे पूर्ण झाली आमची स्टोरी. आता शिवानीला काही टिप्स तुम्हाला सांगायचे, मी पण तुम्हाला काही टिप्स सांगेन. येस, कारण की आम्हाला भरपूर लोकांनी विचारलं की तुम्ही काय बघितलं होतं, काय बघितलं, कसं केलं कसं होतं, भेटलं, कसं केलं काय होतं. झालं, एवढं चांगले तुमचं कसं काय. असे मुलं मिळतात कुठे, असे मुलं मिळतात अशी कुठे, मुलगी मिळतात कुठे, अशी मिळते कुठे. टिप्स मुलींना जे पण अरेंज मॅरेज करत असणार, अरेंज मॅरेज इज नॉट स्केरी, बिलकुल स्केरी नाही. नाहीये जर नाहीये. तुम्ही जर समजूतदार असेल तर नाहीये. जर नाही, लेट मी स्पीक, इट्स माय टर्न, ओके देन यू विल स्पीक, यू विल गेट युअर चान्स टू स्पीक. ओके गयू. गयू, आम्ही तो रियालिटी शो बघत आहे त्याच्यामुळे थोडासा ठीक आहे. सो माझ्या टिप्स मुलींसाठी, जे आपण मुली बघत आहे अरेंज मॅरेजमध्ये, त्यांच्यासाठी हे राहणार की बघा, मॅरेज कुठलंच असं परफेक्ट म्हणजे असं तुम्हाला जोडीदार एकदमच 100/100 वाला भेटत नाही. त्याच्या काही गोष्टी राहणारच ज्या तुम्हाला नाही आवडणार, ते तुम्हाला स्वतः चेंज करावं लागणार, तुम्हाला स्वतः थोडं बहुत चेंज व्हावं लागणार त्याच्यासाठी आणि तुमच्या रिलेशनशिपसाठी. जेव्हा मी चेतनला फर्स्ट टाईम बघितलं होतं, भेटलं होतं, तेव्हा मी त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी खूप ऑब्झर्व केल्या होत्या आणि लकीली आमच्याजवळ खूप टाईम होता स्वतः एकमेकांना म्हणजे असं ओळखण्यासाठी म्हणजे ॲज अ फ्रेंड. म्हणजे चेतन काय झालं ना, चेतन माझा पहिला फ्रेंड झाला आणि मग त्याच्यानंतर आम्ही लग्नाचा विचार केला. इट्स लाईक दॅट. सो त्याच्यामुळे आमचं रिलेशन एवढं चांगलं आहे. आणि असं नाही की हा फ्रेंड होता म्हणून आम्हाला लग्नानंतर काही प्रॉब्लेम आला नाही. आम्हाला अप्स अँड डाऊन्स आमच्या रिलेशनशिपमध्ये लग्नाच्या नंतर आलेत, भरपूर आले. कारण की दोघंही अरेंज मॅरेजमध्ये वेगवेगळं होतो. आतापर्यंत कसं फक्त बोलत होतो आणि सोबत राहायचं, ते सोबत राहिल्यावर कसं वाटणार, कशा गोष्टी, सवयी थोड्या वेगळ्या होत्या. चेतनला मी ज्या मला असं वाटायचं की बाबा नाही मला हे आवडते, मला ते आवडते, मी चेतनला सांगायची की यार तू असं केलं ना मला आवडेल, तू तसं केलं मला आवडेल. आणि चेतनने ते लिटरली माझं म्हणण्याने ते आणलेलं आहे, म्हणजे ते तो करतो त्या गोष्टी. सो ते त्यांनी केलं. त्याच्यामुळे आता कुठे आमचं रिलेशनशिप इतकं स्टेबल आहे. आणि तुम्हाला जे हे प्रेम दिसतं ते आमच्या दोघांच्या मेहनतीमुळे. येस. आणि माझ्याकडनं तुम्हाला हे असणार की तुम्ही जेव्हा मुलगी शोधा ना लग्नासाठी,
तर मोस्टली तुम्ही हा पॅरामीटर बघा की ती मुलगी तुमच्या फॅमिलीमध्ये कशी राहणार. कारण की बाकीच्या गोष्टी तर ठीक आहे, बट फॅमिलीमध्ये ती गोष्ट म्हणजे कारण कसं मुलगी लग्नानंतर तुमच्या फॅमिलीमध्ये येणार, तुम्ही म्हणजे बेसिकली तर तुमच्या फॅमिलीला जास्त इम्पॅक्ट करेल, राईट? असं नाही आहे. असं नाही आहे, म्हणजे मी म्हणजे असं आहे की तिकडे पण इम्पॅक्ट करेल, पण मी तुला सांगतो तिथली की जर मुलगी जाते तर त्यांच्या घरी पण इम्पॅक्ट होईल, इकडे पण इम्पॅक्ट होईल, त्यांच्याकडे पण एक मुलगा येते. माझा बोलायचं आहे, थांब. तू मला विचारलं ना, सॉरी. हां, तर मी म्हणतो मला हे सजेस्ट करेल की तुम्ही पण जेव्हा मुलगी लग्नासाठी शोधाल ना, तर तुम्ही हा पॅरामीटर आधी बघा की ती मुलगी फॅमिली एन्व्हायरमेंटमध्ये कसं बिहेव करेल, राईट? कारण की आता आपण सगळे वेगवेगळे राहतो, पण फॅमिलीसोबत जेव्हा टाईम स्पेंड करतो ती मुलगी कशी वागणार, तिचे फॅमिलीबद्दलचे काय पॉईंट्स आहेत, काय पॉईंट ऑफ व्ह्यूज आहेत, राईट? तर मी शिवानीला असे भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले होते फॅमिली रिलेटेड सिच्युएशनमध्ये, की असं सिच्युएशन असेल तर कसं होणार, काय होणार, मम्मी पप्पा किती इम्पॉर्टंट असणार, आई बाबा किती इम्पॉर्टंट असणार, कसं काय असणार, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर मी बघितलं होतं की शिवानीचा स्वभाव कसा आहे, ती ॲडजस्ट करून घेते का. थोड्याफार गोष्टी लग्नामध्ये तुम्हाला दोघांनाही ॲडजस्ट करावं लागेल, तर ते थोडंसं तुम्हाला वर खाली व्हायला थोडंसं असं गॅप तुमच्या डोक्यामध्ये राहायला पाहिजे. असं नाही की तुम्ही स्टबन होऊन की नाही मला तर नाहीच करायचं आहे, मला तर नाहीच करायचं आहे, मी असंच आहे. मी बोलतोय ना, सॉरी बोल, सॉरी. तर मग तुम्हाला पण असं थोडंसं करावं लागेल मॅनेज. आणि बस बाकी सगळे पॅरामीटर तुम्हाला दिसून जाणार, म्हणजे ती जॉब करत आहे की नाही, तिचं पॅकेज काय आहे, ते सुंदर दिसत आहे की नाही, हे सगळे पॅरामीटर्स, तिला फिरायला आवडते की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं डोळ्यात दिसून जाणार. पण तुम्हाला ओळखायचं काय, तिचा मेन म्हणजे बिहेवियर आणि टुवर्ड्स द फॅमिली व्हॉट इज द पॉईंट ऑफ व्ह्यू. बस ह्या दोन गोष्टी तुम्ही जर बघितल्या ना, सो यू विल बी सॉर्टेड. सो ह्या होत्या आमच्याकडनं टिप्स फॉर मॅरेज, मॅरेज इन जनरल. कारण की असं नाही म्हणू शकत की लव्ह मॅरेज मध्ये प्रॉब्लेम नाही आहे, लव्ह मॅरेज मध्ये पण येऊ शकतो, वी डोंट नो. सो असा होता हा व्लॉग, खूप दिवसापासून हा पेंडिंग होता आणि फायनली हा झालाय. क्या बात आहे शिव, क्या बात आहे गयू, क्या बात आहे गयू. तुम्हाला आमची स्ट्रगल दिसलीच असणार की आम्ही किती स्ट्रगल केलाय, किती हा कंटिन्यू केलाय, पण कंटिन्यू केला आहे, आज झालेला आहे. आता मला थोडं व्यवस्थित वाटतंय, पण ठीक आहे, जाऊ दे आता. सो हा असं होती आमची अरेंज लव्ह स्टोरी. लव्ह हा आमचं लग्नानंतर चालू झालं आणि खूप आहे. आणि असं काही नसतं की अरेंज मॅरेजमध्ये लव्ह नसतं वगैरे वगैरे आणि भेटत नाही. अरेंज मॅरेज आम्ही अशा किती अरेंज मॅरेज दाखवू शकते की जे लोक खूप हॅपी आहे. असं पण असते, म्हणजे जर कोणाचं असं म्हणत असेल की बाबा अरेंज मॅरेज, मुली भितात अरेंज मॅरेजला, मी पण भीत होती, आय कॅन अंडरस्टँड. बट तुम्ही वेळ द्या, सगळं ठीक होईल. आणि असं काही नाही की बाबा तुम्हाला एखादा मुलगा जर फॅमिली प्रेशरमध्ये नका येऊ, तुमचं मन जे म्हणते ना ते वेळ घ्या, शोधा, लक्षात ठेवा काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि तुम्हाला पण तुम्ही पण हॅपी राहा. आणि फायनली थँक्यू सो मच. आम्हाला खूप 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 चांगला रिस्पॉन्स भेटतो यूट्यूबवर ॲज वेल एज इन्स्टा. तुम्ही जर आम्हाला इन्स्टावर फॉलो नसेल करत तर जा, इन्सेपरेबल जर्नी, तिथे पण आमचं सेम युजर नेम आहे. इंस्टाग्रामवर फॉलो करा, तिथे आम्ही रील्स वगैरे टाकत राहतो ॲक्टिव्हली. आणि सो फायनली हा ब्लॉग बनवला आपण. तुला कसं वाटतंय, कसं वाटतं तुला? मला अतिशय भारी. मी तर खूप हॅपी आहे भाई. आता फक्त हा एडिट आम्ही लवकर केला पाहिजे, एडिट लवकर केलेला पाहिजे, कारण की भरपूर सारे कामं आहेत आम्हाला. सो या व्हिडिओला इथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा खरंच 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 खूप धन्यवाद. असंच तुम्ही सपोर्ट करत राहा, असंच तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि फॉलो करत राहा. चलो बाय बाय. आणि जर तुम्हाला आमच्याकडून अजून काही पाहिजे असेल ब्लॉग्स, तर आम्हाला काहीतरी कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला काही ऑप्शन्स द्या आम्हाला, काहीतरी प्लीज, की आम्हाला काय सजेस्ट करा की आम्ही नेक्स्ट कशावर ब्लॉग करायला पाहिजे. डेफिनेटली. चलो बाय.